जय भीम मंडळी, बघा आजचा पदार्थ करता घेतलेला आहे आपण उकडलेले आलू. त्यामध्ये मी किस करून टाकलेला आहे काही बीट्स, गाजर आणि काकडी आणि एक कांदा बारीक चिरून आणि त्यामध्ये थोडी तिखट आणि मीठ हे सगळं मिक्स करून बघा मी त्याचे गोळे बनवून घेतलेले आहे. आणि बघा एकीकडे घेतलेलं आहे मी कॉर्नफ्लॉवर भिजवून घेतलेलं आहे आणि त्या आलूची बनवणार आहे आता मी टिक्की. तर बघा या पद्धतीने गोल गोल ते टिक्की मी थापून घेतलेली आहे आणि आता ते मी कॉर्नफ्लॉवरमध्ये भिजवून घेत आहे, म्हणजे डीप करून घेत आहे. बघा त्याला कॉर्नफ्लॉवरचं पाणी किती छान लागलेलं आहे. एका प्लेटमध्ये मी कच्चे तीळ घेतलेले आहे. आता बघा त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये भिजल्यानंतर ते तीळ किती व्यवस्थितरित्या आपल्या टिक्कीला लागेल. आणि आता ती टिक्की आपण तेलामधनं तळून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण सगळेच्या सगळे टिक्की आपण तळून घेणार आहे. बघा तर मंडळी हे बघा किती छान तीळ उमटलेली आहे आपल्या टिक्कीवर आणि खूप छान असं कुरकुरीत टिक्की झालेली आहे आपली. तर बघा आम्ही सगळे टिक्क्या या पद्धतीने तळून घेतलेले आहे. आता आम्ही ठेवलेला आहे एक तवा, त्यावर टाकत आहे आम्ही थोडं बटर आणि बन घेतलेलं आहे. आता ते बन आम्ही त्या बटरमध्ये छान असं भाजून घेणार आहे. हे बघा किती छान पद्धतीने दिसत आहे आपले बटर. तर मंडळी आजचा पदार्थ बनवणार आहे आपण व्हेज बर्गर. तर बघा बर्गर किती छान पद्धतीने आम्ही आमच्या गावठाण पद्धतीने बनवत आहोत मंडळी. तर नक्की पहा आणि सांगा आमचा बर्गर तुम्हाला कसा वाटत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि आमचा समोरचा व्हिडिओ बघा. तर बघा आता मी बर्गर तयार करायला आम्ही खालचे जे अर्धा बन होता तो घेतलेला आहे. त्यावर आम्ही पत्तागोबी टाकलेली आहे आणि बीट्स जे आम्ही किसून ठेवलेलं होतं ते बीट्स टाकलेलं आहे. गाजराचे पण आम्ही किसून किस टाकलेलं आहे आणि त्यावर आता थोडा आम्ही काकडीचा पण किस टाकलेला आहे आणि कांदा थोडं सांबार टाकून घ्यायचा आहे. आणि जी आपण टिक्की तयार केलेली आहे ती टिक्की आपल्याला मध्ये ठेवायची आहे आणि पुन्हा तीच प्रोसिजर करायची आहे. पुन्हा आपण त्यावर गाजराचा किस, बीटचा किस, काकडीचा किस आणि एक टाकायचा आहे आपल्याला काकडीचा तुकडा, एक कांद्याचा तुकडा असा गोल कापून, एक टमाटरचा तुकडा. या पद्धतीने आपण तुकडे कापून घ्यायचे आहे त्याचे. आणि बघा या पद्धतीने आपण आपले बर्गर तयार करतात. बघा आम्ही आता चीज स्लाइस टाकलेला आहे त्यावर आणि जे बनचे तुकडे होते त्यावर आपण ठेवून घ्यायचे आहे. तर बघा मंडळी या पद्धतीने तयार झालेला आहे आमचा व्हेज बर्गर तयार. तर बघा आमची गावठाण पद्धत तुम्हाला कशी वाटत आहे आणि आमच्या पद्धतीने एकदा बर्गर बनवून बघा. थँक्यू.